आता विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण प्रकरणी पोलीस गार्डाचा जबाब नोंदवला आहे। त्यामुळे आता पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढवली होती। यावेळी मतदानाच्या दिवशी राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बॅग कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती। या प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान याच अनुषंगाने मारहाण करणारा कैलास फड यांच्यासह इतर साथीदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस गार्ड मोहन रामा दांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला, त्याचबरोबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्यामुळे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कैलास फड, त्याचा मुलगा निखिल फड व इतर 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।